श्री स्वामी समर्थ। मकर संक्रांती 2025 यंदा संक्रांत कशावर आहे? कोणता रंग वर्ज्य आहे? हा रंग चुकूनही घालू नका। सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका। हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांतीसारखे वाटतच नाही। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे वर्ज्य करावीत याची माहिती मिळेल। संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे। सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असे म्हणतात। म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असे म्हटले जाते। आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो। या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो, त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते। इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत। आपल्या मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असले तरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे। मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येत असते। या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो 14 किंवा 15 जानेवारीलाच साजरा केला जातो। त्यातल्या त्यात 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणे असे क्वचितच घडते, मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीलाच साजरा केला जातो। यंदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत आलेली आहे। मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे। संक्रांतीचा पुण्यकाल हा 14 जानेवारीला सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 पर्यंत असणार आहे। संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीच रूप आहे। संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात। सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, वयाने कुमारी असून बसलेली आहे, वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे, पायस भक्षण करीत आहे, जातीने सर्प आहे, भूषणार्थ मोती धारण केले आहे, महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे, ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया। तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे। तर पर्वकाला दयेचे दान, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे द्यावीत। आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत। तर किंक्रांत ही 15 जानेवारी 2025 ला आलेली आहे। संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले, म्हणून
हा दिवस किंक्रात म्हणून ओळखला जातो. पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता. रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान, श्रमदान, नेत्रदान, यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायची आहे. त्याबरोबरच आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुसतो, काही जण याला बोळकी म्हणतात, काही जण खण म्हणतात. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे. तर जी आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे. त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे. म्हणजेच काय सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. शक्य असेल तर त्यामध्ये थोडसं कुंकू, तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते, उत्तम तेजाची प्राप्ती होते. आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते. सूर्यापासून मिळणारे लाभ अनेक आहेत. आपल्याला जे काही जीवनसत्व मिळत असेल ते फक्त सूर्यापासूनच आपल्या शरीराला मिळते. विटामिन डी ची गरजही असतेच आणि आता धावपळीच्या जगामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशात बसणे शक्य होत नाही. म्हणून आपण जर दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपण त्यामुळे उन्हामध्ये जाऊ शकतो. आपल्याला सूर्यापासून मिळणारे जे काही जीवनसत्व विटामिन डी ते आपण घेऊ शकतो. आणि जर नमस्कार केला दररोज तर आपल्याला चांगल्या आरोग्याची आणि निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते. म्हणून तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा. सूर्याचा मंत्र म्हणा, त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता. जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केलं तरीही चालू शकतं. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. म्हणून तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील करू शकता. आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती काम वर्ज करायची आहे. संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे. म्हणजेच घरात वादविवाद करायचे नाही, कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत, शिव्या शाप द्यायच्या नाहीत. उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बर का. त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करत आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. त्याबरोबरच या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही काम सुद्धा टाळायची आहे. कोणत्याही झाडची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे. तसेच गाई म्हशीची धार काढणे हे सुद्धा वर्ज सांगितले आहे. त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दुगदुगती जी जनावर असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत. आदल्या दिवशीच तुम्ही धारा काढू शकता आणि ज्यांना शक्यच नसेल त्यांनी त्या दिवशी काढल्या तरीही चालतील. कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस. त्यामुळे आपण तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याबरोबरच या दिवशी दात घासणे
सुद्धा वर्जन सांगितलेले आहे. पण आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणच पाळणार नाही. ज्यांना पाळायचं असेल त्यांनी पाळू शकता, म्हणजेच काय दात नाही घासले तरी आपण जे आता हल्ली बाजारामध्ये माउथ वॉश मिळतात त्याने सुद्धा आपण आपले दात स्वच्छ करू शकतो. आणि ज्यांना शक्यच नाही तर त्यांनी हा नियम नाही पाळला तरी पण चालेल. तसेच या दिवशी कामाविषयक सेवन करणे देखील टाळायचं आहे. म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचं आहे. तर अशा प्रकारे मी आता जी काही काम सांगितली ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ष करायची आहेत. त्याबरोबरच मकर संक्रांतीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन. या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्व आहे. ज्याला काही जण सुगड म्हणतात, बोळकी म्हणतात, खण म्हणतात. तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची 5 सुगड म्हणजे एक खण असं पूजायचं असतं. म्हणजे घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी 5 सुगड असतात. तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी 5-5 सुगड आपल्याला पूजायची आहेत. त्या सुगडांमध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते. मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात. मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालत किंवा कोणी ज्वारीचं कणीस घालत, हरभऱ्याचे घाटे, घेवडा, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, बोरं, पेरूचे तुकडे, तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओवस्यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वानात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तर असा सगळा ओसा सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपडाने झाकून ठेवला जातो. आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकासाठी बोलवतात तर त्यांना हे एक सुगड वाण म्हणून दिले जातं. किंवा मग ह्यातला जो ओसा आहे तर हा ओसा त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण म्हणतात. आणि हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात. मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे. कारण या दिवशी महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात. मकर संक्रांती पासून ते रथ सप्तमी पर्यंत तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम कधीही करू शकता, ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात, एकमेकींना वाण देतात, तिळगुळ देतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतात. काही जण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात. तर तुम्हाला हा कार्यक्रम 14 जानेवारी पासून ते 4 फेब्रुवारी पर्यंत कधीही करता येईल. 4 फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तर रथसप्तमी पर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो. संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा करतात. या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या, फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते. कारण संक्रांत येते हिवाळ्यात, त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे आपल्याला शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो. त्यामध्ये तीळ आणि गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहे. त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्यांचा समावेश आवर्जून केला जातो. बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे. त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी. तसेच या दिवसात फळ आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात. त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो. या नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या, पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जावा यामागचा हा हेतू असावा. तसेच आपल्याला माहिती
आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं. जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं. म्हणजे थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं, कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो. त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलंच आहे. फक्त लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपण वर्ज करायचा असतो. तर यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही. संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीच साडी घालायची नाही. डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाहीत. थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्जन करायचा आहे. हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे. मकर संक्रांती पासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. म्हणजे जर तुमच्या मुलीची लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरहून ओसा पाठवला जातो. त्यामध्ये साडी, सर्व शृंगार साहित्य, तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तेवा करू शकता. तिला हलव्याचे दागिने घालू शकता. सर्वांना हळदी कुंकासाठी बोलवू शकता. तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी कुंकासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकाचे डबे किंवा हळदी कुंकाच्या ज्या छोट्या डब्या असतात किंवा पाकिट असतात तर ही हळदी कुंकाची भेट आपण द्यायची असते, वाण म्हणून किंवा भेट वस्तू म्हणून. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांतीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात 5 वर्षापर्यंत त्यांना बोरहाण घातलं जातं. या दिवशी लहान मुलांनाही रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, गाजर, त्याबरोबरच छोट्या गोळ्या, छोटी बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेट्स ही घालतात. याला बोरणा किंवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत बोरहाण केले जाते. अशा प्रकारे बोरहाण तुम्ही किंक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत कधीही करू शकता आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत कधीही करू शकता. स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.